वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सक्सेस टायपिंग प्रॅक्टिस सेंटर पुणे। सर्व मुंबई हायकोर्टचे जे पण विद्यार्थी आहे सर्वांना अभिनंदन। त्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत। तुम्ही हॉल तिकीट बघितले असेल ऑलरेडीच। आपले जे सिटी होत्या त्या सिटी आलेल्या आहे। त्याचबरोबर आपले सिटी कुठं आहे तर आपलं सेंटर पण त्यांनी दिलेलं आहे। सर्व विद्यार्थ्यांना एक कन्फ्युजन आहे की आपली जी टेस्ट आहे ती कशी होणार आहे किंवा आपल्याला तिथे जाण्यासाठी काय। काही मुलांचे असे पण प्रश्न होते जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही कमेंट करा की तुम्हाला कोणता व्हिडिओ कशासाठी मदत हवी असेल तर मी नक्की व्हिडिओ बनवतो। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेले आहे। तर त्यांनी मला पहिल्या जो व्हिडिओ बनवला होता त्याला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला आणि जेन्युइन ज्या लोकांना गरज होती तिथपर्यंत मी पोहोचलो, याचा पण मला आनंद आहे। तर आज आपण महत्त्वाचा जो विषय आहे त्या विषयावर आपण बोलणं गरजेचं आहे की जी सिटी आलेली आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्यांना एक कन्फ्युजन होतं की जी पेपर आहे तो स्क्रीन टू स्क्रीन होईल की पॅसेज टू स्क्रीन होईल किंवा कीबोर्ड कोणते असतील। तर विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो की तुम्ही जास्त विचार न करता आपण जी प्रॅक्टिस करत आहोत त्या प्रॅक्टिसनुसार वर्क करावं। जी प्रॅक्टिस आता स्क्रीन टू स्क्रीनचं खूप सारे लोक म्हणताय की स्क्रीन टू स्क्रीन होईल, सो डेफिनेटली आपण स्क्रीन टू स्क्रीनची प्रॅक्टिस करावी जेणेकरून तुम्हाला स्क्रीन टू स्क्रीनची प्रॅक्टिस असेल। त्याच्यामुळे तुमचं जो मॅक्सिमम याच्यात फक्त काय चान्स असतो की आपण आत्तापर्यंत पेजवर केलेले आहे आणि पेज पासून स्क्रीनवर जातोय आणि याच्यात दुसरा फरक काहीच नाही। याच्यात फरक काय होतोय का ज्यावेळेस आपण पेजवरून करतो ना तर आपला फेस जो आहे का तो खाली असतो आणि स्क्रीनवरती असतं, तर आपण तसं पेजवरच लक्ष देऊन टायपिंग करतो। बट इथं कसं आहे समोरच असणार आहे ना, तर आपल्याला स्क्रीन टू स्क्रीन जी टायपिंग असते ती इझी असते ॲज कम्पेअर टू पेज। तर कुणीही असं निगेटिव्ह घेऊ नये का जर स्क्रीनवर झाली तर आपल्याला काय इफेक्ट होईल, आपण पास होऊ की नाही। तर खूप इझी आहे, आपण इथं सगळे पास होणारच आहोत। त्यामुळं पहिले तर आपण आपल्या केलेल्या कष्टावर, प्रामाणिक कष्टावर आपण विश्वास ठेवावा की आपण प्रामाणिक कष्ट केले तर ते नक्कीच तुम्हाला फळ देऊन जातील। त्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की स्क्रीन टू स्क्रीन पण आली तर आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही। हा झाला तुमच्या स्क्रीन टू स्क्रीनचा एक। दुसरा कीबोर्डचा विषय। हा कीबोर्डचा विषय एकदम साधा आहे, पण विद्यार्थ्यांच्या डोक्यात अशी गोष्ट असते प्रत्येक सेंटरला, माझ्या सेंटरला असा कीबोर्ड असेल, असा कीबोर्ड असेल, कोणीतरी असं कीबोर्ड टाकतो का हा कीबोर्ड यूज करा तो कीबोर्ड। तर सगळ्यांना सांगू इच्छितो कीबोर्डचा विषय काहीही नसतो। सगळ्या कीबोर्डवर अलाइनमेंटचा विषय असतो आणि आपल्या ज्या फिंगर बसतात त्या फिंगर बरोबर तेवढ्याच बसतात। तुम्ही लॉजिटेकवर किंवा लिनोवर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कोणताही त्या टाईपचा ठोकळ्या टाईपचा जर कीबोर्ड आला तुम्ही आरामशीर त्यावर टाईप करता। जर तुम्ही या दुसऱ्या याच्यावर करत असाल, समजा आपला फ्लॅट डेलचा कीबोर्ड आहे, त्या डेलच्या कीबोर्डवर जर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला डेल आणि लिनो दोन्ही कीबोर्ड तुम्ही यूज केले, सो याचा तुम्ही काहीही इम्पॅक्ट करून घेऊ नका की आपल्याला ते कसं असेल किंवा त्यावर बसेल की नाही बसेल, किती हार्ड जाईल, तर असं काहीही नाही। आणि आता काही ठिकाणी कोणी म्हणतं आयबॉलचा आहे, कोणी म्हणतं झेब्रॉनिक्सचा आहे किंवा कोणताही टाईपचा कीबोर्ड आहे, सो याचा इश्यू करू नका। जो पण कीबोर्ड आहे तो तुम्हाला व्यवस्थितच जाणार आहे आणि आपली टायपिंग व्यवस्थितच आपण करत असतो फॉलो। जसं की मी सांगत होतो आपलं झेब्रॉनिक्सचा असेल किंवा कोणत्याही कंपनीचा कीबोर्ड असेल, कंपनी मॅटर करत नाही। मॅटर काय आहे की आपलं जी अलाइनमेंट असते फिंगरची ती बरोबर तिथं बसली पाहिजे। दुसरं जो डेलचा कीबोर्ड जो फ्लॅटवाला आहे, डेलमध्ये 2-3 टाईपचे कीबोर्ड असतात, ठोकळा टाईपचा पण असतो। तर डेलचा जो एकदम फ्लॅट कीबोर्ड आहे त्याची अलाइनमेंट थोडी छोटी आहे, तर त्यामुळे ते कीबोर्डवर आपली ऑलरेडी प्रॅक्टिस झालेली आहे। तर त्या कीबोर्डवर तुम्ही हे करू नका। तो कीबोर्ड कसा आहे, तो कीबोर्डवर प्रॅक्टिस केलेली आहे, एक लॉजिटेकच्या कीबोर्डवर करा, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्याच्यावर करा, कारण यांची अलाइनमेंट सेम असते। त्यामुळं आपण आजचा जो काळ आहे का याच्यात आपल्याला जी प्रॅक्टिस करायची आहे, प्रॅक्टिस सोडून आपण कीबोर्ड शोधण्याच्या नादात आपला वेळ वाया घालवत आहे, सो तो वाया घालवू नका। त्याच्यामुळं तुमचा जो फायदा व्हायला पाहिजे तो तिथं नुकसानदायक ठरेल आणि आपल्याला जर एखाद्या कीबोर्डबद्दल निगेटिव्हिटी आली तर आपला जो पॅसेज ऑलरेडी बसतोय तो कुठेतरी कमी व्हायला लागतो। सो तुम्ही त्या गोष्टीवर आहे ना विचार करू नका। आत्ता जो अवेलेबल आहे तुमचा क्वालिटी टाईम या क्वालिटी टाईममध्ये तुम्ही क्वालिटीचे टायपिंग करून घ्या। आता ह्या 2 गोष्टी तर झाल्या
आता तिसरी गोष्ट जी आहे ती एकदम महत्त्वाची आहे, तर त्या गोष्टीवर मी दुसरा नक्कीच पुढे व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की आपण टायपिंग सेंटरला जिथं जाणार आहे तिथं गेल्यावर काय करावं, काय करू नये, कोणकोणत्या गोष्टीवर आपण काम करावं, त्या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ मी नक्कीच टाकणार आहे. तो तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. आत्ता जो व्हिडिओ टाकला आहे याच्यात कमेंट करून सांगा मला की आणखी तुम्हाला कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ बनवायचा आहे, मी नक्की त्या गोष्टीचं हे करेल. थँक्यू सो मच.